फिजिकल स्टॉक टेकिंग उपयोग यामधून स्टॉक चेक करता येतो. त्याचबरोबर फिजिकली म्हणजेच शॉपमध्ये असणारा मिसिंग स्टॉक किंवा एक्सेस स्टॉकचा रिपोर्ट पाहता येतो. फिजिकल स्टॉक टेकिंग डॉक्युमेंटची एंट्री करणे. फिजिकल स्टॉक टेकिंग डॉक्युमेंट ओपन करण्यासाठी ॲक्मे इनसाइट विंडोमध्ये मेनू बारवरील बिलिंग मेनूवर क्लिक करा. डॉक्युमेंट लिस्ट मेनूवर क्लिक करा. सिलेक्ट फ्रॉम डॉक्युमेंट मास्टर विंडो ओपन होईल. यामध्ये फिजिकल स्टॉक टेकिंग या पर्यायावर डबल क्लिक करा. लिस्ट ऑफ फिजिकल स्टॉक टेकिंग ही विंडो ओपन होईल. सर्च बॉक्समध्ये 901 हा नंबर टाईप करून देखील फिजिकल स्टॉक टेकिंग डॉक्युमेंट ओपन करता येते. नवीन डॉक्युमेंट ॲड करण्यासाठी इन्सर्ट की प्रेस करा. रेकॉर्ड विल बी ॲडेड विंडो ओपन होईल. यामध्ये डेट आणि डॉक्युमेंट नंबर आपोआप येईल. फ्रॉम लोकेशन यामध्ये ज्या लोकेशनचा स्टॉक चेक करायचा आहे ते लोकेशन सिलेक्ट करा आणि एंटर की प्रेस करा. कन्फर्मेशन मेसेज येईल. सिलेक्ट केलेल्या लोकेशनचे काही सब लोकेशन असतील आणि ते देखील यामध्ये कन्सिडर करायचे असतील तर येस हा पर्याय सिलेक्ट करा. स्कॅन बारकोड यामध्ये प्रॉडक्टचा बारकोड स्कॅन करा. बारकोड स्कॅन केल्यानंतर संबंधित प्रॉडक्टचा स्टॉक सिस्टीममध्ये शिल्लक असेल तर असा प्रॉडक्ट इन्व्हेंटरी ब्लॉकमध्ये ॲड होईल. परंतु एखाद्या प्रॉडक्टचा स्टॉक सिस्टीममध्ये नसतो परंतु फिजिकली असतो अशा प्रॉडक्टचा बारकोड स्कॅन केल्यानंतर बारकोड स्कॅनिंग इन फिजिकल स्टॉक टेकिंग ही विंडो ओपन होईल. संबंधित लेबल नंबर सॉफ्टवेअरमधून जनरेट झालेला असेल तर आयटम नेम, बारकोड, क्वांटिटी, MRP आपोआप येईल. ओके बटन क्लिक करा. आता आपण आणखी एक प्रॉडक्ट ॲड करूया ज्याचा स्टॉक सिस्टीममध्ये नाही परंतु फिजिकली आहे आणि ज्यावर सॉफ्टवेअरमधून जनरेट झालेल्या लेबलऐवजी कंपनीचा बारकोड आहे आणि तो बारकोड सॉफ्टवेअरमध्ये ॲड देखील केलेला नाही. असा बारकोड स्कॅन केल्यानंतर बारकोड स्कॅनिंग इन फिजिकल स्टॉक टेकिंग ही विंडो ओपन होईल. परंतु यामध्ये आयटमचे नाव, क्वांटिटी, MRP आपोआप घेतली जाणार नाही कारण संबंधित बारकोडची माहिती सॉफ्टवेअरमध्ये ॲड केलेली नाही. त्यामुळे संबंधित बारकोडची स्वतःची आयडेंटिटी नसल्याने एक्सेस स्टॉकच्या रिपोर्टमध्ये संबंधित बारकोडचा प्रॉडक्ट कोणता आहे ते समजणार नाही. यासाठी विंडोमध्ये आयटमचे नाव आणि त्याची माहिती भरून घ्या आणि ओके बटन क्लिक करा. सर्व बारकोड स्कॅन करून झाल्यानंतर सेव्ह बटन क्लिक करा. डॉक्युमेंट सेव्ह केल्यानंतर संबंधित डॉक्युमेंट लिस्ट ऑफ फिजिकल स्टॉक टेकिंग डॉक्युमेंट या विंडोमध्ये सेव्ह होईल. स्कॅन केलेले बारकोड चेक करणे. संबंधित डॉक्युमेंटमध्ये कोणकोणते बारकोड स्कॅन केलेले आहेत ते पाहण्यासाठी डॉक्युमेंट सिलेक्ट करून F2 की प्रेस करा किंवा प्रिंट बटनवर क्लिक करा. सिलेक्ट ऑप्शन या विंडोमध्ये प्रिंट चेकलिस्ट हा पर्याय सिलेक्ट करून ओके बटन क्लिक करा. चेकलिस्ट विंडो ओपन होईल. यामध्ये लेबल नंबरनुसार स्कॅन केलेली क्वांटिटी दिसू लागेल. मिसिंग प्रॉडक्ट पाहणे. मिसिंग प्रॉडक्ट असण्याची कारणे पुढीलप्रमाणे. सॉफ्टवेअरमध्ये प्रॉडक्टची इनवर्ड क्वांटिटी चुकीची भरणे, बिलामध्ये असणाऱ्या प्रॉडक्टऐवजी दुसऱ्याच प्रॉडक्टची विक्री करणे, मालाची चोरी होणे इत्यादी. फिजिकली मिसिंग असणारे प्रॉडक्ट पाहण्यासाठी संबंधित डॉक्युमेंट सिलेक्ट करून F2 की प्रेस करा. यानंतर प्रिंट एक्सेप्शन रिपोर्ट हा पर्याय सिलेक्ट करून ओके बटन क्लिक करा. सिलेक्ट ऑप्शन विंडो ओपन होईल. यामध्ये 2 पर्याय दिसतील. ओन्ली स्कॅन्ड आयटम हा पर्याय सिलेक्ट केल्यास फक्त संबंधित डॉक्युमेंटमध्ये ABC अँड XYZ प्रॉडक्टचे सर्व बारकोड स्कॅन केल्यास फक्त या 2 प्रॉडक्टचेच मिसिंग बारकोड दिसू लागतील. त्यामुळे संबंधित डॉक्युमेंटमध्ये घेतलेल्या प्रॉडक्टचे सर्व बारकोड स्कॅन करा. अन्यथा संबंधित प्रॉडक्टचे स्कॅन न केलेले बारकोड
मिसिंग प्रॉडक्टमध्ये दाखवले जातील. सिलेक्ट ऑप्शन विंडोमधील दुसरा पर्याय ऑल आयटम्स एक्सक्लुडिंग स्कॅन्ड आयटम हा पर्याय सिलेक्ट केल्यास संबंधित डॉक्युमेंटमध्ये स्कॅन न केलेल्या प्रॉडक्टचा मिसिंग स्टॉक दिसेल. हा पर्याय सिलेक्ट करून रिपोर्ट पाहायचा असल्यास संबंधित डॉक्युमेंटमध्ये सर्व प्रॉडक्टचे सर्व बारकोड स्कॅन करणे गरजेचे आहे. अन्यथा स्कॅन न केलेले प्रॉडक्ट मिसिंग प्रॉडक्टच्या लिस्टमध्ये दाखवले जातील. एक्सेस प्रॉडक्ट्स पाहणे. ज्याप्रमाणे दुकानामध्ये मिसिंग प्रॉडक्ट असू शकतात त्याचप्रमाणे एक्सेस प्रॉडक्ट देखील असू शकतात. एक्सेस प्रॉडक्ट असण्याची कारणे पुढीलप्रमाणे. सॉफ्टवेअरमध्ये प्रॉडक्टचा स्टॉक इनवर्ड केलेला नसणे. सॉफ्टवेअरमध्ये प्रॉडक्टची इनवर्ड क्वांटिटी चुकीची भरणे. बिलामध्ये असणाऱ्या प्रॉडक्टऐवजी दुसऱ्याच प्रॉडक्टची विक्री करणे. एक्सेस स्टॉक पाहण्यासाठी संबंधित डॉक्युमेंट सिलेक्ट करून F2 की प्रेस करा. प्रिंट एक्सेप्शन रिपोर्ट हा पर्याय सिलेक्ट करून ओके बटन क्लिक करा. सिलेक्ट ऑप्शनमध्ये हवा तो पर्याय सिलेक्ट करून कंटिन्यू बटन क्लिक करा. एक्सेप्शन लिस्ट विंडो ओपन होईल. फिजिकली एक्सेस स्टॉक पाहण्यासाठी फिजिकल एक्सेस स्टॉक या बटनावर क्लिक करा. एक्सेप्शन लिस्ट विंडो ओपन होईल. यामध्ये लेबल नंबरनुसार फिजिकल एक्सेस क्वांटिटी दिसू लागेल. एक्सेप्शन रिपोर्ट सेव्ह करणे. रिपोर्ट सेव्ह करण्यासाठी एक्सेप्शन लिस्ट विंडोमध्ये सेव्ह रिपोर्ट या बटनवर क्लिक करा. रिपोर्ट सेव्ह होईल. आता आपण संबंधित डॉक्युमेंट चेंज करून त्यामध्ये आणखी काही बारकोड स्कॅन करूया. आता याचा एक्सेप्शन रिपोर्ट देखील सेव्ह करूया. सेव्ह केलेले एक्सेप्शन रिपोर्ट पाहण्यासाठी संबंधित डॉक्युमेंट सिलेक्ट करून F2 की प्रेस करा. व्ह्यू स्टोअर्ड एक्सेप्शन रिपोर्ट हा पर्याय सिलेक्ट करून ओके बटन क्लिक करा. चेकलिस्ट रिपोर्ट विंडो ओपन होईल. यामध्ये डॉक्युमेंट डेट, सिरीज, डॉक्युमेंट नंबर, रिपोर्ट सेव्ह केलेली डेट, क्रिएशन टाईम, रिपोर्ट नंबर, प्रॉडक्टची बॅलन्स क्वांटिटी आणि स्कॅन क्वांटिटी हे कॉलम दिसतील. प्रिंट डिटेल्स या बटनाला क्लिक करून रिपोर्टची डिटेल्स पाहता येतात.